ना त्याकरता आम्हाला तुझ्या विरुद्ध स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावी लागणार आहे. आणि काय ऍक्शन घ्यायचे ते ठरवलंय मी आता. आजपासून तुझी पॉकेट मनी, तुझं क्रेडिट कार्ड सगळं बंद. एक पैसा कमवायची अक्कल नाहीये तुला आणि पैसे उकळायला निघाल्यास. ठीक आहे, हे पण करून घ्या. या घराचं अन्न सोडलं ते मी असं, पण आता पैसे पण देऊ नका. मला तुमचं काहीच नाही पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही असं वागल्यामुळे माझ्या मनावर परिणाम होतील, माझं अंजलीवरचं प्रेम कमी होईल? अरे तुम्हाला आता सांगून ठेवतो मी, माझं अंजलीवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. तुम्हाला जे करायचं ते करून घ्या. देवांश, का बोललात तुम्ही इतकं त्याला? बिचारा रात्रीचं निघून गेला ना आता. चिंग फुटली आहेत त्याला. माज आलाय. जसा गेला ना तसाच मान खाली घेऊन परत येईल तो. खिशातले पैसे संपेल तेव्हा. देवांश, तुम्हाला कळत नाहीये, ओमी हे सगळं स्वतःहून नाही करत आहे, अंजलीमुळे तो हे सगळं करतोय. बिचारा तिच्या जाळ्यात ना पुरता अडकलाय आणि आपणच त्याला यातून बाहेर काढू शकतो, हे का नाही कळत आहे तुम्हाला? अरे तो काय पाखरू आहे का अंजलीच्या जाळ्यात अडकायला? त्याला स्वतः चक्कल नाहीये का? पण देवांश प्लीज माझं. देवांश अगदी करेक्ट बोलतोय. खरं तर देवांश जे काही सांगतोय ना, आपण ते ऐकायलाच हवं. हे योग्य नाहीये. म्हणजे अंजलीने जरी त्याला सांगितलं असलं तरी ओमीला त्याचं डोकं आहे की नाही? तो असं कसा वागू शकतो? नाही नाही, आपण ओमीचं सगळं ऐकता कामा नये. आपण ओमीच्या या असल्या गोष्टींच्या विरोधात जायला हवं. हो मॅडम, मी म्हणतच नाहीये की आपण ओमीला विरोध नको करूयात. माझं असं म्हणणं आहे की आपण त्याचं सगळं म्हणणं तरी ऐकून घेऊयात. नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की आपण ना सारखी सारखी तीच चूक करतोय. आपण ना त्याचं आधी म्हणणं ऐकून घेऊयात. त्याच्यावर ओरडायला नको, चिडायला नको. व्यवस्थितपणे त्याला शांततेत समजून सांगितलं ना तर तो ऐकेल नक्की. प्लीज माझं ऐका ना देवांश, तुम्ही त्याला समजवा ना प्लीज. त्याच्याशी बोला आणि त्याला घेऊन या घरी. मी कुठेही जाणार नाहीये आणि मी सगळ्यांनाही सांगतो, कोणीच जायचं नाही त्याला कन्व्हिन्स करायला अजिबात. त्याला जर या घरात राहायचं असेल तर त्याची मनमानी चालणार नाही, हे कळायला हवं त्याला. प्लीज देवांश जे काही बोलतोय ना ते अगदी करेक्ट आहे. आपण तो जे सांगतोय तेच फॉलो करायला हवं आणि त्याला सपोर्ट करायला हवा. दादा, बहिणीला प्लीज रूम मध्ये नाही तर तिला अजून त्रास होईल. आपण एकदा देवांश म्हणतोय ते अतिशय योग्य आहे. हा, आपणही असंच वागायला हवं. बरोबर आहे. या तुला तरी म्हणणं पटतंय ना माझं? प्लीज ऐक ना. नाही म्हणली, मला वाटतं की दादा म्हणतोय तेच बरोबर आहे. सई, ओमीच्या मनातून तर तू उतरलीच आहेस. आता देवांशही तुझं म्हणणं ऐकून घेत नाहीये. सई सई सई, तुला कणाकणाने हरताना बघून मला खूप मज्जा येते. आई, काय ग? काय झालं? कसला विचार करता एवढा? आणि चेहरा असा का झालाय तुमचा? झोप नाही झाली तुमची? झोप कुठली लागते ग? ओमीच्या काळजीने घोर लागलाय नुसता जीवाला. रात्रभर घरी आला नाहीये तो. काय? मग तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही? काय सांगू, आधीच देवांश चिडलाय. म्हटलं अजून वाद नको म्हणून नाही सांगितलं. आई, तुम्ही मला तरी सांगायचं ना. थांबा, आपण त्याला फोन करूयात. अगं त्याचा फोनच लागत नाहीये. रात्रभर फोन ट्राय करते मी त्याला. तरुण मुलगा डोक्यात राग घालून घराबाहेर गेलाय. खूप काळजी वाटते ग. नको नको ते विचार येत आई, आई तुम्ही शांत व्हा. काही होणार नाही ओमीला. आपण देवांशी बोलूया. हा, शांत व्हा. काय बोलायचंय माझ्याशी? देवांश, काल रात्री ओमी चिडून गेला, ते अजूनही घरी आला नाहीये आणि त्याचा फोनही स्विच ऑफ लागतोय. वा, म्हणजे बेजबाबदारपणेच वागायचं हे ठरवलंय का या मुलाने? देवांश, एनिवे, त्याच्या कुठल्या मित्राला फोन करून बघितलंय तुम्ही? त्याच्या कुठल्याच मित्राचा नंबर नाहीये माझ्याकडे. त्याच्या तोंडात एका मित्राचं नाव असतं सतत. काय, रिकी? रॉकी?
रॉकी. हा हो रॉकीचा नंबर आहे माझ्याकडे, मी ट्राय करून बघते एकदा. लगेच लाव. देवा, रागाच्या भरात ओमीने काही बरं वाईट तर काय काय विचार करतेस तू? काम नाव सई, अंजलीला पण फोन करून बघा एकदा. हो. शांत हो ना. रागात आहे, गेला असेल कुठे मित्राकडे वगैरे. रिलॅक्स. हॅलो, कुठे आहेस तू? यार कुठे असणार आहे मी? कुठेही असेल, तुला काय करायचंय? नीट विचारलंय ना, नीट उत्तर दे. कुठे आहेस तू? घरी आहेस का? हो मी घरीच आहे. ज्या घरात तुझी आई आणि तुझा भाऊ फ्री मध्ये राहतात ना, त्या घरात आहे. ओके, मला सांग ओमी आहे तिकडे? हे बाई, तू तू डोक्यावर पडलीस का ग? ओमी कशाला असेल इथे? आणि तो इथे असता तर आत्याने तुला आतापर्यंत फोन करून कळवलं असतं ना. आता ही चोमडेपणा करणं आत्याची हॉबीच आहे. अंजली, खरं सांगतेस ना तू? नक्की ओमी तिकडे नाहीये? मी का तुझ्याशी खोटं बोलू? सकाळी सकाळी मला काय वेळ लागलाय का? तुला हवं ना तर तू आत्याला फोन कर आणि कन्फर्म कर. ओके, मला त्रास देऊ नकोस. मला सांग, ओमीने तुला काही सांगितलं होतं का? तो कुठे जाणार आहे वगैरे काही बोललाय तुला? नाही, त्याने मला काहीही सांगितलं नाहीये. आणि त्याने मला सांगितलं जरी असतं ना तरी मी का तुला सांगू? अंजली, नीट बोल. हे प्रकरण ना खूप गंभीर होत चाललंय. काल रात्रीपासून ओमी घरात नाहीये, कुठे गेलाय काहीच माहिती नाहीये. आणि तुला जर माहित असेल ना, प्लीज कळव आम्हाला. ओके बाई, सांगेन तुला. नाही मला काही कळलं, मला वाटलं, माझी इच्छा झाली ना तर नक्की सांगेन ना तुला. आता फोन ठेव आणि मला सकाळी सकाळी फोन नाही करायचा. सई, डोक्या सकाळी कोण फोन करतो? सई, झालं बोलणं? काय हो, अंजली सोबत नाहीये ओमी. नाहीये? अगं बाई, कुठे गेलाय हा मुलगा? हा मुलगा अरे, फोन नाही, काय नाही. आई आई तुम्ही प्लीज शांत व्हा, रडू नका. ओमीला काही होणार नाहीये, सेफ असणार आहे तो. रिलॅक्स रिलॅक्स. अगं मित्राकडे असेल तो, डोंट वरी. रिया, दादा, हो झालं. अरे तो रॉकीकडेच आहे का? रात्रभर तो तिकडेच आहे. देवी आई, माझं ओमी सुखरूप आहे. तुझे खूप खूप उपकार झाले. मला ओमीचं हे वागणं ना अजिबात पटत नाही. वेड्यासारखा वागतोय हा. देवांश, आता तुम्ही चिडचिड करू नका प्लीज. हा विषय ना व्यवस्थितपणे हाताळू शकतो आपण. तुम्ही आधी धीर धरा. हा, देवा देवा, तुमची झोप झालेली नाहीये. तुम्ही रूम मध्ये जाऊन आराम करा. चला. अगं नाही, अजून नाश्ता जेवण सगळंच व्हायचंय ना. आई, ते सगळं काही मी करेन. हा, तुम्ही काळजी करू नका. रिया, तू आईंना रूम मध्ये घेऊन जा, मी नाश्ता आणून देते. हा, चला चला तुम्ही या. आत्या यार, किती वेळा सांगू यार तुला? मला रोज सकाळी सकाळी ज्यूस असा समोर पाहिजे. ए बाई, हा आणलाय घे. तू तू का आणलास मॉम ज्यूस? आणि बाजूला. आत्या कुठे? त्या कुठं जाणार? गेल्यात मंदिरात. लेकीच्या सुखी संसारासाठी प्रार्थना कर. तिच्याच लेकीचा कॉल आला होता मला सकाळी सकाळी. कशासाठी? ओमी माझ्या बरोबर आहे का विचारायला. बावळट आहे का ती? अजून लग्न नाही झालं, काही नाही, आणि ओमी सकाळ सकाळ कशाला आपल्या घरात असणार आहे? एवढे पण पुढारलेले वगैरे नाही होत म्हणा आम्ही. अगं मॉम, तुझी गाडी ना कुठल्या कुठे जाते, लगेच जरा ब्रेक दे. तो हिंदोळा रात्रभर घरी गेला नाहीये, म्हणून त्याने इथे एका विचारायला फोन केला होता. काय? ओमी रात्रभर घरी गेला नाहीये? मग गेलाय कुठं? अगं आता मला कसं माहित असणार? मग तू पण काय क्वेश्चन विचारते यार. अगं मग विचार ना, फोन करून विचार कुठे होतास मग. यार जा मॉम. सकाळी सकाळी ना मी त्या सईचा किर्र आवाज ऐकला आणि मला आता त्या ओमीचं भाषण ऐकण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये. सॉरी. ए मुली, अगं मूर्खपणा करू नकोस. लग्न होणार आहे ना, होणारा नवरा आहे ना तो. अगं बाई, डोक्यात राग घालून कुठे गरबीर सोडून गेला असेल तर काय करणार आहेस? कुठल्या घरात जाणार आहेस मग? अगं तो घर सोडून गेला तर मी त्याला सोडेन. सिम्पल. एवढं कळत नाही यार मॉम तुला. सिम्पल. एवढं पण सोपं नाहीये ते, आणि एवढंही सिम्पल नाहीये. मारू नको यार मला. बेडी, हे बघ,
सोन्याची कोंबडी हातात येत नाहीये, फडफड करायला लागली म्हणून लगेच अशी सोडून द्यायची नसते, उलट अशी घट्ट आवळून धरायची असते, कळतंय का? त्याने खरंच घर सोडलं तर तू लग्न करून कुठल्या घरात जाणार? का बसणार इथेच या खुराड्यात बाबांचं भजन ऐकत आयुष्यभर? नाही ना? मग फोन कर, आधी फोन कर. हा करते मी फोन त्याला. कर आधी, कर. तूच दे आधी. नाही आधी फोन. ओके फाईन, करते फोन, पण तू यायचं नाही. मी माझ्या रूम मध्ये जाऊन एकटी फोन करणार, अजिबात यायचं नाही मग. अगं अगं ज्यूस कॉफी. थँक्यू. वहिनी कुठे? मीच त्यांना आराम करायला सांगितलं. बरं झालं. ओमीच्या काळजीने रात्रभर झोपली नव्हती बिचारी. बाबा तुम्ही समजवा ना आईला. तिला सांगा ओमीसाठी इतका त्रास करून घेण्यात काही पॉइंट नाहीये. नाटक करतोय तो, मुद्दाम करतो हे सगळं, त्याला माहिती आहे. आपलं अटेन्शन सीक करतो, दॅट्स इट. तुम्ही प्लीज बोला आईशी. मी बोलतो तिच्याशी. खरंच मला पण ना आता ओमीचं वागणं चाइल्डिश वाटायला लागलं. तो ज्या पद्धतीने वागतोय ते खूप चुकीचं आहे. म्हणजे रात्रभर घरी येत नाही, कोणाला कळवत नाही, कोणालाही न जुमानणं. इट्स नॉट गुड. हे सगळं ना तो चांगलं नाही करत आहे. हे सगळं अति होत चाललंय आता. देवांश, मी काय म्हणते, आपण ओमी. एक मिनिट. हॅलो बोला. या गुड मॉर्निंग. आय एम गुड सर, हाव आर यू? येस मीटिंग येस करूयात ना, मीटिंग करूयात. हो आमच्या घरी. ओके नाही चालेल. ओके यू वेलकम. यू वेलकम सर, यू वेलकम. या काय वाट बघतोय? काय कोणाला घरी बोलवतोय? मिस्टर पाटील. अच्छा, पाटील साहेब कोल्हापूरवाले. अरे पण ही काय वेळ आहे का कोणाला घरी बोलवायची? घरी परिस्थिती काय? आई नो ग, पण ते स्वतःहून म्हणाले घरी येण्याबद्दल. आणि पुढे 1 महिना परत त्यांची डेट नाही आहे, अवेलेबल नाही आहे, ते बाहेर जाणार आहेत. देवांश, ओमीशी पण एक बोलायचं मिनिट, ही मीटिंग पण जरा महत्वाची आहे ना. मिस्टर पाटील आपले खूप जुने क्लायंट आहेत. 1 मिनिट. हो आय अंडरस्टँड दॅट. मीटिंग करूया आपण. मीटिंगसाठी नाही म्हणते. आपण एक काम करू ना, हॉटेलमध्ये ठेवू मीटिंग. मी आता लगेच टेबल बुक करते. नाही काहीच पॉईंट नाही आहे. लास्ट टाइम मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा काय झालं होतं, सईंच्या हातचे लाडू घेऊन गेलो होतो त्यांच्याकरता. त्यांना ते इतके आवडले की त्यांनी तेव्हाच मला सांगितलं होतं की नेक्स्ट मीटिंग तुमच्या घरी असणार आहे, कारण त्यांना सईंच्या हातचं जेवण करायचं. अरे पण हिला जमणार आहे का एवढं? नाही म्हणजे वहिनी आता त्या कंडिशन मध्ये नाही तर. मॅडम, जमेल मला, मी करेल सगळं. नाही सई बाळा, तुला खरंच जमणार आहे ना? हो बाबा. नाही पाटील साहेब एकदम पुढी माणूस आहे. हो आय मीन आपल्याला डील मिळते की नाही हे मीटिंग वरून कमी, जेवणावरून जास्त ठरेल. तसं असेल तर मग ही डील आपल्यालाच मिळाली असं समजा. थँक्यू सई. सई, अगं हे काय सगळं झालंच की काय तुझं करून? हो होतं झालं आता. अगं मग मला हाक नाही का मारायचीस? एकटी का करत बसलीस सगळं? देवांश म्हणाला मगाशी की आज मीटिंग घरीच आहे म्हणून. ठीक आहे आई, आधीच तुम्हाला बरं नाहीये तर तुम्हाला कामं कुठं सांगू. ऐका, मला सांगा, तुम्हाला आता बरं वाटतंय ना? ठीक आहे. म्हणजे थोडी तरी झोप मिळाली आहे ना तुम्हाला? झोप कसली ग? ओमीचा विचारच जात नाहीये डोक्यातून. आई, तुम्ही नका काळजी करू, ओमी येईल घरी. येईल ग, पण आला की परत तेच भांडण. नाही, असं काही होणार नाहीये. आज मीटिंग झाल्यावर मी देवांशी बोलते. मीटिंग झाल्यावर मूड चांगला असेल ना त्यांचा, सांगेल त्यांना समजून. ठीक आहे? असंच होऊ दे बाई, पण त्यासाठी ती मीटिंग चांगली होऊ दे. होईल. बरं, आणि काय करायचे का मला सांग. काही करायचं नाही, सगळं तयार होत आलंय. हे बघा, मी आता पीठ मळतेय, मसाले भात रेडी आहे, खीर बनवून फ्रीज मध्ये ठेवली आहे आणि भाजी सुद्धा झाली. तुम्ही जा आणि आराम करा. आराम करा काय? बरं मग मी पुऱ्या करते. आई अजून पीठ मळायचंय मला. हो, मळून ठेव. झालं, मी करेन ना. नाही, तुम्ही बसा आणि आराम करा. जा, एक तर तुम्हाला झोप पण झालेली नाही तुमची पूर्ण. करते मी, तुझं होऊ दे.
तुम्ही ना ऐकणारच नाही कधी. कसं वाटतं? नाईस. तक्रारीसाठी काही जागाच नाही ठेवलीस तू. थँक्स. पण काही सजेशन असेल तर प्लीज सांग आपण. प्लॅनिंग मला एकदम करेक्ट वाटतंय. आय जस्ट फील कॉस्टिंग जरा गडबड वाटतंय. मार्जिन इतकं का ठेवलंयस तू? मुद्दामच ठेवलंय ना, CSR प्रोजेक्ट आहे. आपल्या बाजूने पण जरा कॉन्ट्रीब्युट व्हायला हवं ना, म्हणजे त्यांना जरा बरं वाटेल म्हणून जरा प्रॉफिट मार्जिन लो ठेवली. मेक सेन्स, मेक सेन्स. जो काही लॉस होईल ना तो आपण पुढच्या प्रोजेक्टमध्ये भरून काढू. परफेक्ट. देवांश, बोला. ही खीर टेस्ट कर. अगं काय चाललंय तुझं? सॉरी, पण जर खीर ट्राय केली तर मला पुढे ते. तो सकाळी गमतीत म्हणाला होता की डील जी काही आहे ती जेवणावर मिळणार आहे. तू खूप सिरियसली घेतलेस का हे सगळं? अगं जेवणावर डील नाही मिळणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला हे सगळं सबमिट करावं लागणार आहे. अगं पाटील घरी मीटिंगसाठी येत आहेत आणि त्यासोबत जेवायला बसणार आहेत. नाही 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 आई, पाटील सरांचा मेन अजेंडा सईंच्या हातचं जेवणच आहे. सिरियसली. सई, थँक्यू. तुम्ही खरंच खूप स्वीट आहात. सगळंच काम इतकं मन लावून कसं काय करता तुम्ही? द्या इकडे, मी टेस्ट करतो. मस्त झाली आहे खीर. वाव. अमेझिंग. गाईज, कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आत्ताच डिक्लेअर करतोय, ही डील आपल्याला मिळाली. आई तू पण ट्राय कर ना. नो थँक्स. ओके. सई, घ्या हो. हसतो? काय झालंय काय तुला देवांश? आधी कामापुढे तुला खाणं पिणं काही सुचायचं नाही आणि आता हिच्या हातची खीर एवढी महत्वाची वाटायला लागली तुला? नाही, देवांशला परत नॉर्मलला आणण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत तुला भैरवी. खूप कष्ट घ्यावे लागणार आहेत. म्हणजे तू काय तुझ्या घरी परत कधीच जाणार नाहीयेस? नाही, जोपर्यंत माझ्या घरचे आपलं प्रेम एक्सेप्ट करत नाहीत तोपर्यंत ना मी घरी जाणार आणि नाही मला त्यांचे पैसे हवेत. यार कसला बाहुळट आहे यार हा. मॉमला पण काय माझं वेडिंग ह्याच्याशी लावून द्यायची घाई लागली. ह्याच्याशी वेडिंग झाल्यावर माझं अर्ध लाईफ याला गोष्टी समजावण्यातच जाणार आहे. काय करू, कसं पाठवू याला घरी आता? पटतंय तुला माझं? काय मला पटतंय, पण मला काळजी वाटते रे तुझी. डोंट वरी. हे बघ, सगळं काही ठीक होईल. मला कसलीच काळजी वाटत नाहीये, कारण तू आहेस ना माझ्यासोबत अंजली. ओंकार, अरे तुला कळत कसं नाहीये? हेच तर हवंय ना त्यांना. देवांश आणि सईला हेच हवंय की तू त्या घरावरचा हक्क सोडावास. अगं पण जिथे तुला रिस्पेक्ट नाहीये तिथे मी कसा राहू शकतो? ओंकार, माझ्या रिस्पेक्टचा क्वेश्चनच नाहीये. प्रश्न तुझ्या हक्काचा आहे, तुझ्या राईटचा आहे. त्या घरावर, त्या प्रॉपर्टीवर, बिझनेसवर तुझाही तेवढाच राईट आहे. आणि मला असं वाटतं की तू तो राईट सोडायला नको. अगं पण दादा वहिनीचा आपल्या प्रेमाला विरोध असेल, पण मी घरी राहू नये किंवा मला ती प्रॉपर्टी मिळू नये, आय डोंट थिंक त्यांचा असा काही मोटिव्ह असेल. ओंकार, अरे तू आणि मी आपण असा विचार करतो, पण सगळेच असा विचार करतात असं नाही आहे ना. ओंकार, असं जर झालं ना तर ते जिंकतील आणि आपलं प्रेम हरेल. तुला आपलं प्रेम हरलं तर चालणार आहे? अजिबात नाही. ओंकार, मग जा, भांड तुझ्या हक्कासाठी, तुझ्या राईट्ससाठी. आपल्या प्रेमासाठी भांड ओंकार. त्यांनाही कळू दे ना की तू आता त्यांच्या तालावर डान्स करणार नाहीयेस. दाखवून दे सगळ्यांना की तू किती केपेबल आहेस.
मगच ते सगळे तुला सिरियसली घेतील. खरंच अंजली? ऑफकोर्स घेतील ओंकार, आणि घ्यावंच लागेल त्यांना. ओंकार, तू आपल्या प्रेमासाठी कुठल्या लेवलला जाऊ शकतोस ना हे दाखवून दे सगळ्यांना. म्हणजे यानंतर कोणी तुला वीक, इनकेपेबल समजणार नाही. तू किती डेंजरस ना हे कळू दे ओंकार सगळ्यांना. हा हा, क्या बात आहे, काय सुगंध येतोय आई. सई, क्या बात आहे, मस्त. काय काय केलंय जेवणाला? जेवायला काय काय केलंय? हे बघ तरी काय काय पुऱ्या आहेत, सगळं आहे. हो. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि देवांश, सुरुवात आपण सोलकढीने करूयात. म्हणजे ते सर आलेत ना, त्यांना सुरुवातीला आपण सोलकढी देऊयात, म्हणजे जरा थंड वाटेल त्यांना आणि सुरुवातही छान होईल. क्या बात आहे. बरं, आणि तुमची मीटिंग तर लांबेलच, मग मध्ये खाण्यासाठी अळूवडी सुद्धा केली. हा, आणि मीटिंग झाली की कळवा, म्हणजे लगेच आम्ही पुढच्या तयारीला लागतो. हा, तुम्ही सिरियसली ग्रेट आहात. हो नाही? हो ना. मला तर आता असं वाटतंय की इथून पुढे सगळ्या मीटिंग आपण घरीच करायला पाहिजे. तुम्ही दोघींनी काय प्लॅनिंग केलंय मस्त. आम्ही दोघींनी नाही, हे सगळं सईनीच केलं. मी आले तेव्हा तिचा अर्धा स्वयंपाक झालेला होता. थँक्यू सई. नो, आय मीन आपल्या घरी आता जे काही सुरू आहे, ओमीचं जे काही टेन्शन आहे, ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही माझ्यासाठी ही सगळी तयारी केली. छान वाटलं. थँक्यू. तुमच्यासाठी नाही, आपल्यासाठी. आता मीटिंग झाली ना की मग आपण ओमीशी पण बोलूया, म्हणजे सगळं काही सॉल्व्ह होईल. ठीक आहे? आले. हो, मिस्टर पाटील. ये पाणी. हॅलो, हाय. हॅलो, हाय. आय एम गुड सर. हाऊ आर यू? या, ॲब्सोल्युटली फाईन. वा 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 वा, काय सुंदर घर आहे देवांशी तुमचं. थँक्यू, थँक्यू सो मच. मी सगळ्यांची ओळख करून देतो. भैरवी आईला तर तुम्ही ओळखताच. भैरवी जहागीरदारांना कोण ओळखत नाही. एक्झॅक्टली. या माझ्या वाईफ सई जहागीरदार. नमस्कार. हीच का ती गोड मुलगी ज्याच्यामुळे देवांशच्या चेहऱ्यावर हसू असतं नेहमी. आणि ही माझी बहीण रिया. नमस्कार. आणि ही माझी आई. नमस्कार. नमस्कार. हो, सिनियर जहागीरदार कुठे दिसत नाही आहेत? बाबा ऍक्च्युली त्यांना एक महत्वाचं काम आलं होतं म्हणून ते बाहेर गेले. या ना, बसा. हो, शुअर. मीटिंगला सुरुवात करूया. काय ना भैरवी मॅडम, घरात शिरल्यापासून मला जेवणाचा इतका अप्रतिम सुगंध येतोय, त्यामुळे माझी भूक एकदम चाळवली आहे. म्हणजे काय माहितीये का, तुमची काही हरकत नसेल तर अगोदर जेवण मस्तपैकी उरकून घेऊया, नंतर मीटिंगला सुरुवात करू. कसं? ऑफकोर्स, इफ यू डोंट माइंड. हो, चालेल ना.